श्री स्वामी समर्थ. आजची बोधकथा आहे जेव्हा अहंकारी डॉक्टरची विद्वता स्वामींसमोर झुकली. अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणजे साक्षात परब्रह्म. पण काही लोकांना वाटायचं की हे सगळं ढोंग आहे. असाच एक सुशिक्षित आणि अहंकारी डॉक्टर स्वामींची परीक्षा घ्यायला अक्कलकोटला आला. एकदा एक नामांकित डॉक्टर, ज्याचा देवावर मुळीच विश्वास नव्हता, तो स्वामींच्या मठात आला. त्याला वाटत होतं की स्वामी म्हणजे फक्त एक साधे बुवा आहेत. तो मनात म्हणाला, जर हे खरोखर देव असतील तर माझ्या मनात काय चाललंय ते ओळखून दाखवतील. तो डॉक्टर स्वामींच्या समोर जाऊन उभा राहिला. स्वामी त्यावेळी एका भक्ताशी गप्पा मारत होते. डॉक्टरने उपहासाने विचारलं, महाराज, लोक म्हणतात तुम्ही अंतर्यामी आहात. मग सांगा पाहू, मला सध्या कोणता आजार झालाय? स्वामींनी त्याच्याकडे एक तीक्ष्ण कटाक्ष टाकला आणि खदखदून हसले. स्वामी म्हणाले, अरे वेड्या, तुला शरीराचा नाही तर मनाचा आजार झालाय. मीपणाचा कॅन्सर झालाय तुला. डॉक्टर दचकला, पण त्याने हार मानली नाही. तो म्हणाला, हे तर कोणीही सांगेन, काहीतरी ठोस पुरावा द्या. स्वामींनी शांतपणे समोर ठेवलेलं एक पाण्याचे पात्र म्हणजेच कमंडलू उचललं आणि त्या डॉक्टरला सांगितलं, ह्यात बघ, तुला काय दिसतंय? डॉक्टरने जसं त्या पात्रात पाहिलं, त्याचे डोळे विस्फारले, अंगावर काटा आला आणि तो थेट स्वामींच्या चरणी कोसळला. त्या पात्रात त्याला दुसरं तिसरं काहीही नसून त्याचे स्वतःचे आराध्य दैवत, ज्यांची तो लहानपणी गुप्तपणे पूजा करायचा, ते दिसत होते. स्वामींनी त्याला त्याच्या आयुष्यातील काही गुप्त गोष्टी सांगितल्या, ज्या फक्त त्यालाच ठाऊक होत्या. डॉक्टर रडू लागला आणि म्हणाला, महाराज, मला क्षमा करा. मी माझ्या ज्ञानाचा अहंकारात आंधळा झालो होतो. स्वामींनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, विद्वता पुस्तकात असते, पण बोध अनुभवात असतो. तर्क सोडा आणि भक्ती धरा. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या सर्व स्वामी भक्तांना नक्की शेअर करा आणि अशाच आपल्या स्वामींच्या सत्य कथा ऐकायला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.